रिसीव्ह करायला तरी टायमर येऊ शकतं का? टायमर झाले, मला वाटलं तू उशीर करशील म्हणून मी जाऊन खाऊन घेतलं. वा छान. सो मित्रांनो, आलेलो आहोत आपण मुंबईत. सगळी बॅग बिग आवरून झालेली आहे आणि US असताना खूप जे काय मी मिस केलं आहे ते म्हणजे आपलं इकडचं महाराष्ट्रीयन जेवण. त्याच्यामुळे येण्याच्या आधीच बायकोला एक व्हॉइस नोट टाकलेला मी की प्लीज आज एक दिवस मला भात डाळ आणि कोलबी खायची आहे, प्लीज बनवून ठेव. तर बायकोने काय केलं? अरे नवीन फोन कुठे देतो? काय केलंय बायकोने? नवीन फोन कुठे? अरे काय केलं बायकोने? दाखव. ऑन स्पेशल डिमांड बायकोने बनवली आहे भात डाळ आणि कोलबी. सो आता मी ते जेवणार आहे, त्याचं प्राशन करणार आहे आणि मग ताणून देणार आहे. बाकी या दिवसाचा अजेंडा काय मला अजून माहिती नाही. पहिले एवढं करून घेतो आणि मग आपण पुढे भेटूया व्लॉगमध्ये. थोडासा झोपलो मी. जेटलॅग टाईप मला अजून तरी काही फील होत नाही आहे, कारण मी पूर्ण फ्लाईट झोपूनच आलो आहे. सो थोडंसं घरी आलो, झोपलो जेवल्यानंतर आणि आता उठलो आहे. काइंड ऑफ संध्याकाळ झाली आहे. सो मुंबई के पहले व्लॉग में आप सबका स्वागत है. वेलकम टू द डेली व्लॉगिंग डे 8. हां बरोबर बोललं ना, डे 8. पण श्रियाने काहीतरी मला ॲक्च्युली आलेलं एक, तुम्हाला मी तिच्याच तोंडून तुम्ही ऐका. काय झालं डिंकीला? बोल काय झालं माझ्या डिंकीला? बोल ना. अरे काय नाही, एक रिक्षावाल्याने ठोकली. म्हणजे जाणून म्हणजे कशी? म्हणजे तो कट मारत होता, त्याला हॉर्न मारला जोरात. काय? तो कट मारत होता, त्याला मी जोरात हॉर्न मारला. आणि मी त्याच्या पुढे जात असताना मी त्याला काय करतोयस तू असं विचारलं, साईडला बघून. रागात नाही, ऑब्व्हियसली गाडीच्या आतून की? गाडीच्या आतूनच ऑफकोर्स. कात कशाला बोलू मी? कसं असं काय करतोय तू, काय करतोय? मग तर त्याच्या डोक्यात गेलं. तू मी गेली की वॉट एव्हर जे काय आहे ते त्याच्या डोक्यात गेलं. तो माझी गाडी सिग्नलला होती आणि तसा लेफ्टनं आला. त्याला राग आला, माहिती नाही का कसला. त्याची गाडी ठोकली मागून येऊन आणि पुढे जाऊन उभा राहिला लेफ्टला आणि माझ्याकडे वळून बघितलं त्याने वाकून पूर्ण, की मी बघते की नाही असं. इथे माझं डोकं फिरलं. सो मी गाडीतनं उतरली. तिथे गाडी सिग्नलला होती. मी गाडीतनं उतरले आणि त्याला जाऊन विचारलं की बाबा का केलं तू असं? तो बोलतो, मला बोलायला लागलं की तू कट मारली. मी म्हटलं मी कट नाही मारली, तू कट मारायचा म्हणून मी तुला हॉर्न देत होती. तुला हे समजलं नाही का? तर मग तो बोलायला लागला, नाही तो मला सारखं बोलतो की तू कट मारली. म्हटलं मी का कट मारू, आपण सिग्नलला आहे, का कट मारायची काही गरजच नाही आहे मला. तू कट मारवता म्हणून मी हॉर्न दिला आणि तुला त्याचा राग आला. द्यायची ना मला एक दिली बहुतेक मी त्याला. जोरात दिली की नाही दिली ते आता मला एवढा राग आलेला की मी त्याला बहुतेक दिली की नाही दिली हे पण काय दारू प्यायलेली होती का तुला आठवत नाही? राग येतोय का माणसाला, एका पॉइंटला आठवत नाही. आणि मग त्याच्यामध्ये मी ते बोलत असताना तो मला बोलायला मी गाडी साईडला घेतो. सो मधोमध करत होती सा लफडा. येस, माझी गाडी सोडून आले. काय गाडी पण मध्येच रस्त्यात सोडलेली, लोकांची साईडला जात होते. का बोलते? मग मी म्हटलं की तू साईडला घे गाडी. बोलतो हा मी साईडला घेतो करत गाडी स्लो करतो ना माणूस साईडला घेताना. हा गाडी फास्ट मारायला होता
आणि मी गाडीला धरूनच होती, तर तसं हळूहळू करून त्याने कसं बसं थांबवली गाडी. आणि मग मला तेव्हा एवढा राग आला, कारण तो पळून जात होता ना, त्याला काय फरक पडत होता वगैरे वगैरे, काय झालेलं माहिती नाही. त्याच्या डोक्यात घे गेलेलं की बायका व्यवस्थित गाडी चालवत नाही किंवा बाई चालवते वगैरे वगैरे, लोकांचं असतं, पुरुषांचं असतं असं. तर त्याच्यामध्ये मी त्याची धरली कॉलर आणि तेव्हा मग रागात कदाचित मी मारलं त्याला की नाही मारलं, मला नाही आठवत आहे, पण धरली कॉलर. आणि मग तो असं मागे बिगे होत होता, त्याच्यामध्ये कपडे काढले असं केलंस तू, फाटले त्याचे कपडे. हा असं झालं. आणि मग लोक आले बघायला की काय चाललंय वगैरे वगैरे. आणि ऑफकोर्स कारण परत बाई चालवते गाडी वगैरे असं झालं त्याला. आणि मग काय काय लोक बोलत होते की अरे छोड़ना, लड़की चला रही है, तेको दिखाई नहीं आ रहा है, दिखाई नहीं दे रहा है कि तू छोड़ना, जाना जाना. आणि मग काय काय फॉर पण होते, काय काय अगेन्स्ट पण होते माझ्या, पण माझं लक्षच नव्हतं, मला डोक्यात खूप गेलेला होतं आणि मी त्याला बडबडत होते. डेअरिंगबाज आहे रे तू. तर डोकं फिरतं. आणि तेव्हा काही नसताना त्याने गाडी ठोकून गेला ना, काही नाही केलेलं असताना पण त्याची हिंमत एवढी झाली, रिक्षावाल्याची हिंमत तुला ठोकून गेला तो. मला ठोकून गेला, डिंकीला ठोकून गेला, 85च्या डिंकीला ठोकून गेला. मग मी त्याला रागा बोलली, पटकन गाडी कितलं काय स्क्रॅच आलाय. हा हलकासा आला, ऑफकोर्स आलाय. ठोकलं मी स्टेशनरी असताना मला जाणवलं त्याने गाडी ठोकली, ऑफकोर्स आलाय स्क्रॅच. पण ते ब्लॅक बंपरवर आलाय, मागच्या हेडलाईटच्या वरती, सॉरी टेल लाईटच्या वरती. चल मला दाखव आताच आता, चल. गाडी बघायला काय नाही झालंय असं तुला, म्हणजे असं वाटलं असतं की काय नाही झालं, जाऊ दे ठोकून. हा असं की जाऊ दे ना, आपण रस्त्यात वगैरे का करायचं असं. तेच तर जनरली तू मला बोलतेस रस्त्यात असल्यावर. पण गाडी कोण ठोकून नाही जात ना, फक्त मी असतो ना गाडी, मी असतो ना गाडी. गाडी कोण नीचे जा रहे हम लोग. हाँ नीचे जा रहे हो. हाँ हाँ इकडे घे ना बाहेर, गाडी बाहेर घे ना. स्क्रॅच दिसणार कसा. यार गाडीला खूप नजर लागते. हा नजर लागते गाडीला. हा अशीच लावतो, काढायला बरी पडतो. हे खाली कर, असं असं नको करू. हा नाही नाही, AC बंद कर, पंखा बंद कर. हा तोच तो, पंख्याने पण त्रास होतो. आणि क्लच दाबून नको हे करूस. न्यूट्रलवर टाक गाडी, न्यूट्रलवर आहे आता. फक्त एक्सिलेटर, एक्सिलेट नको करू, फक्त गाडी चालू कर बस. कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा गाइस. ये इकडे ये साइडला घे. बस कुठे स्क्रॅच, कुठे दाखवशील कुठे स्क्रॅच. कुठे आहे? गाडी पाठवली. कुठे पाठवली? वेडीएस की काय? अरे होतंय ते, आहे हे बघ. अच्छा एवढंच. हां म्हणजे लय बेसिक घासून गेलाय तो. पण ठीक आहे भाई, गाडी आपली जुनी आहे, त्याची अवकातच नाही आपली गाडी घासत. जर नवीन गाडी असती भाई पक्का चेपली असती. कुदवला असता जाऊन शोधून, डॅशकॅम मधला शोधून नंबर प्लेट काढून कुदवला असता. पण माझा पॉईंट आहे की जुनी गाडी क्वालिटी चांगली. हां ते पण आहे. एक
जुनी गाडी आहे तर क्वालिटी चांगली आहे. बरोबर बरोबर. चेन नवीन झालं. इतने से बात केली बेचारे का कॉलर फाड दिया. मी नाही फाडली कॉलर, तो असं 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 काहीतरी करत होता त्याच्यामुळे फाटलं. कसा असं असं होत होतं. लाज वाटत होती त्याला. आता त्याला असं लाज असंच करणार ना तरी ना. हा खिच मी कॉलर करणार. मेटल आहे तर आत्ताचं हे फायबर लागतं. एवढं लोखंड आहे की त्याच्या रिक्षाला जे आहे तेच आपल्या गाडीला आहे बेसिकली. लोहा का लोहा टकराया शाटा कुछ नहीं हुआ असं झालं. आटपलं आहे गाईज. ऑइल पेंटचं काम आहे जे श्रियाकडे पण असतात ऑइल पेंट. तर ते श्रिया आता मारून टाकेल त्याच्यावर आणि संपवून टाकेल विषय. नशीब. मला वाटलं की एवढा कॉलर बिलर फाडली म्हटलं इथे मारगाड उडवला असेल पण काहीच नाही. काय झालं गाडीला वगैरे म्हणजे तू तेव्हा उतरून बघितलं नाही. मला एवढा डोक्यात राग केला की माझं आणि ठरलेलं आहे की बाकी कुठे राग नाही काढायचा अशा ठिकाणी. मग माझ्या वेळेला काय होतं बाकी कुठे म्हणजे मी काय बाकी कुठे म्हणजे येत नाही की काय काय बाकी सगळीकडे कुठे काय कॉलर फाडू का त्याची कॉलर फाडू का हे टाकलंच ना. टास्क आहे तेरे को स्क्रॅच ढूंढ के दिखा. त्याला पहिला फोन केलेला हा झोपलेला. पेंट आउट करणं गरजेचं आहे. मग मी ह्याला फोन लावला. मी तरी विचारलेलं की सांग काय झालं. नाही तो उठल्यावरच त्याला सांगा. हां थोडासा एकदम झाड़वर है. नहीं सर ऑयल पेंट का काम है. एक हाथ मारने की बात है. मेरे को लग रहा है वो भी नहीं है. पॉलिश करेंगे तो भी हो जाएगा. ते वरचं प्रायमरचाच सीन झालं असेल फक्त. नाही क्रॅक आहे ना थोडं. पॉलिश करून पण होईल मला लागलं. ते आहे ना थोडंसं. ते ठीक आहे रे. ते तर आपलं रॉ गाडी आहे ना. ते लुक ठेवलाय जरा जुन्या गाडी. टेक्स्चर्ड रॉ लुक ऑफ 1985. हे पण आवडलं तुला? हां ते पण उघडायचं. हे ओ सजनी रे कैसे कटे दिन रात. वो वॉचमैन लोग का वीडियो आता था. एक वॉचमैन था वैसा पार्किंग लॉट में गाता था और फुल अरिजीत का गाना गाता था. ऐसा आवाज घुमायचा त्याचा. सांग ना. काय हा तू ठोके गया लोक आम्ही त्याला पैसे वगैरे एवढ्या हळू आवाजात बोललीस तू. हळू म्हणजे ओरडत नव्हते मी. आणि मी जास्त शिव्या पण नाही दिल्या पण मी धरली नंतर. यार बस गणेश. हॅलो मित्रांनो, हे काय आहे? तुम्हाला वाटत असेल की जो म्युझिक सेगमेंट मी बोलत होतो हा तो आहे का? तर तो हा नाही आहे. येस, बरोबर बोललो मी. तो हा तो ते मध्ये जरा कन्फ्यूज झालं. पण हा म्युझिक सेगमेंट नाही आहे मित्रांनो. तो मला अजून करायचा आहे. तो आणणार आहे मी तुमच्यासमोर. ह्या व्लॉगमध्ये नाही, कारण की ॲक्च्युली आज मी करणार होतो पण जरा थकलो आहे. जेटलॅग अजून हिट नाही झालं आहे, पण मी कधी हिट होऊ शकतो अशा कगारवरती मी आहे. पण अजून एक तुम्हाला मी सेगमेंट ओपन अप करतो आहे आपल्या डेली व्लॉगमध्ये, जो डेली होणार आहे तो हा आहे. आता हे काय आहे मी सांगतो तुम्हाला. जे लोक माझे व्लॉग्स खूप आधीपासून बघत आहेत त्यांना माहिती आहे की नीलचे व्लॉग्स आम्ही का बघतो. तर बरेच लोक बरेच आम्ही एंडिंगसाठी बघतो.
हो, तर हीच असणार आहे आपल्या व्लॉगची एंडिंग. तर व्लॉगच्या एंडिंगला आपण काय करणार आहोत? व्लॉगच्या एंडिंगला आपण करणार आहोत शेर ऑफ द डे. येस, मी तुम्हाला एक छान शेर म्हणून दाखवणार, त्या शेरचा तुम्हाला अर्थ समजवणार. ठीक आहे, कारण माझ्यात ही खाज आहे, खूप वर्षांपासून ती मी जोपासत आहे. आणि त्याचाच एक कार्यक्रम मी केला शेरो शायरीचा. त्याचं नाव आहे शहनशाह कवाली, विच इज डेडिकेटेड टू नुसरत फतेह अली खान साहब. सो ऑफकोर्स फक्त त्या कवाली आणि त्यांच्या कवालीमधले नसतील, पण इतर शायर, इतर जेवढे कलाकार फनकार झालेले आहेत सगळ्यांचे शेर, एक शेर मी तुम्हाला रिसाईड करून त्याचा व्यवस्थित अर्थ समजावीन. ह्याने काय होईल, पॉईंट 1, जी माझी ही यातली पॅशन आहे याच्यासाठीची आणि जे करायला मी मध्ये मध्ये मला वेळ नाही मिळत, ते एक तर रेग्युलरली मी करीन. रोज मला एक नवीन शायर शोधून तुमच्यासमोर प्रेझेंट करायचं आहे. तुम्हाला काय फायदा होईल, तुम्हाला एक नवीन नवीन शेर रोज ऐकायला मिळतील, त्याचे अर्थ समजतील, थोडेफार उर्दू शब्दांचे पण अर्थ समजतील, जेवढे मला येतात तेवढे. आणि ऑफकोर्स नसतील तर आपण दोघं एकत्र मिळून शिकू आणि मी तुम्हाला तो समजावेन. आणि द ब्युटी ऑफ अ शेर, अंडरस्टँडिंग अ शेर, हा बेसिकली हा सेगमेंट असणार आहे. तर तुम्ही मला आत्ता तरी मी याचं नाव असं ठेवलं आहे की शेर ऑफ द डे, बट अंडरस्टँडिंग अ शेर पण मला आवडतं आहे. सो ह्या दोघांपैकी तुम्ही प्लीज कॉमेंटमध्ये सांगा की ह्या सेगमेंटचं नाव काय असलं पाहिजे. ओके, चालू करूया, आत्ता चालू करूया. ही एंडिंग आहे, म्हणजे याच्यानंतर ब्लॉग एंड होणार, तर लगेच चालू करतो. ओके, सो पहिला शेर ऑफकोर्स मी नुसरत साहेबपासून चालू करणार आहे, बिकॉज तिथूनच ह्या सगळ्याची सुरुवात झालेली. सो मला असं वाटतं की इथे याची सुरुवात आपण त्यांच्याच कोणत्या तरी एका कवालीमधल्या शेरपासून करूया. त्यांची एक कवाली आहे, उनके दर पे पहुंचने तो आए. जर तुम्ही ऐकली असेल तर बेस्ट आहे, नसेल तर तुम्ही ऐका. आणि मी हवं त्याची लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही ते ऐकून घ्या. कारण की काही शेर आता मी उद्या परवा तेरवा ह्यातलेच कंटिन्यू करणार आहे, कारण की सुंदर काही शेर आहेत. त्यातला पहिला शेर असा जो मला सगळ्यात जास्त हिट झाला, आणि बिकॉज आय एम ॲन आर्टिस्ट मला तो एकदम असा क्या म्हणतात, ऐसा की यार यार ये तो अपने लिए लिखा है. तो शेर असा आहे की खिज़ा के दौर में ऐदे बहार लेता हूँ, खिज़ा के दौर में ऐदे बहार लेता हूँ, कोई भी वक्त हो हंसकर गुजार लेता हूँ. खिज़ा के दौर में ऐदे बहार लेता हूँ, कोई भी वक्त हो हंसकर गुजार लेता हूँ. गुलों से रंग सितारों से रोशनी लेकर, गुलों से रंग सितारों से रोशनी लेकर जमाल यार का नक्शा उतार लेता हूँ. तर खिजा म्हणजे पतझड, म्हणजे असं की पानं गळून जातात, किंवा बॅड टाईम असं पण बोलू शकतो. म्हणजे आता ह्याचा एक लिटरल अर्थ असणार आहे, आणि जो लिरिक्स टू लिरिक्स जातो, आणि एक कम्प्लिटली मेटाफोरिकल अर्थ पण असणार आहे. मेटाफोरिकल अर्थ आपण नंतर बोलूया, किंवा तुम्ही आपापला तो लावा, त्यातच मजा आहे. मी तुम्हाला लिरिकली सांगतो, म्हणजे तुम्हाला मेटाफोरिकली लावायला इझी पडेल. खिजा म्हणजे पतझड, खिजा के दौर में, दौर यानी टाइम, खिजा के दौर में अहद ए बहार, अहद ए बहार, अहद ए बहार लेता हूँ. अहद म्हणजे प्रॉमिस, ए बहार, बहार यानी बहार आली, ब्लॉसम हिरवळ आली परत, म्हणजे पतझड आणि हिरवळ, ब्लॉसम, खिजा, बहार. ठीक आहे, हे कळलं. तर खिजा के दौर में अहद, अहद म्हणजे प्रॉमिस, अहद ए बहार म्हणजे बहार येईल ही प्रॉमिस घेतो. कधी, पतझडच्या वेळी. खिजा के दौर में अहद ए बहार लेता हूँ, कोई भी वक्त हो हंसकर गुजार लेता हूँ. गुलों से रंग, गुल म्हणजे फूल, गुलों से रंग सितारों से रोशनी लेकर, गुलों, किती सुंदर वर्णन आहे बघा. गुलों से रंग सितारों से रोशनी लेकर जमाल ए यार का नक्शा उतार लेता हूँ. जमाल ए यार, यार म्हणजे कंपॅनियन, पार्टनर, बिलवेड. जमाल इज द ब्यूटी, द प्रिटीनेस. जमाल ए यार, उल्ट, यार की
खूबसूरती, जमाल ए यार. जमाल ए यार असं बोलतात, पण ते त्याच्यामध्ये 2 ए आहे मध्ये आणि मध्ये दोन्ही साईडला हायफन आहे. जमाल -ए-यार. जमाल ए यार का नक्शा उतार लेता हूँ, गुलों से रंग सितारों से रोशनी लेकर. जमाल ए यार का नक्शा उतार लेता हूँ. म्हणजे मी फुलांकडनं रंग घेतो, चांदण्यांकडनं उजेड घेतो, लाईट घेतो आणि ह्याने मी माझ्या जमाल यारचा नक्शा याने की पेंटिंग काढतो आहे, पोर्ट्रेट काढतो आहे. माझ्या प्रेयसीचं, माझ्या बिलवेडचं जे ब्युटी आहे ते मी ह्या 2 गोष्टींकडनं उधार घेऊन तिचं पोर्ट्रेट, नक्शा, बेसिकली तिची ड्राइंग काढतो आहे. खिजा के दौर में ऐदे बहार लेता हूँ, कोई भी वक्त हो हंसकर गुजार लेता हूँ, गुलों से रंग सितारों से रोशनी लेकर जमाल यार का नक्शा उतार लेता हूँ. एवढा सुंदर आहे हा शेर, एवढा सुंदर. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि आय होप तुम्हाला या सेशनमध्ये मजा आली असेल. जे लिहिलेलं टेक्स्ट त्याच्यात चुका काढू नका, कारण की उर्दू इंग्लिशमध्ये लिहिणं कठीण आहे आणि मला उर्दू लिहिता येणार नाही आणि त्या बाबतीत मी वीक आहे. इथे तिथे स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते, तर तेवढं भाई समजून घ्या. आणि आपला ब्लॉग इथेच आपण संपवूया. इमॅजिन करा आपला प्रत्येक ब्लॉग ह्या अशा स्पेसमध्ये एंड होणार आहे. आय होप तुम्हाला ही स्पेस आवडते. मला तर खूप आवडते, मला तर ही वाईब खूप आवडते आणि तुम्हालाही आवडत असेल तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि ह्या नोटवरती आपण ब्लॉग एंड करूया. डिसाईड करायचं आपल्याला या सेगमेंटचं नाव, शेर ऑफ द डे की अंडरस्टँडिंग अ शेर, ते तुम्ही ठरवा. आपण या सेगमेंटचं ते नाव देऊ. सबस्क्राईब राईट नाव.